डॉक्टर यशवंत चावरे जिल्हा न्यायाधीश यांचे मनोगत. आचार विचार उच्चार शुद्ध करा, मन सुसंस्कृत करा, पांढरपेशा स्वीकारा हे सांगताना डॉक्टर B.R. आंबेडकर म्हणाले, आचार विचार आणि उच्चार यांची शुद्धी जोपर्यंत झाली नाही तोपर्यंत अस्पृश्य समाज जागृतीचे अथवा प्रगतीचे बी कधीही रुजवणार नाही. हल्लीच्या स्थितीत त्यांच्या खडकाळ मनावर कसलेही नवे रोप उगवणार नाही. त्यांची मने अशा रीतीने सुसंस्कृत होण्यास त्यांनी पांढरपेशाचा अवलंब केला पाहिजे. 10. हित करून घ्यायचे असल्यास सरकारी नोकरीत आपला प्रवेश करून घेतला पाहिजे. हे सांगताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, सरकार कोणत्या गोष्टी घडवून आणील हे सरकारी नोकरावर सर्वस्वी अवलंबून राहील. कारण सरकारचे मत म्हणजे सरकारच्या नोकराचे मत. यावरून एक गोष्ट सिद्ध होत आहे, ती ही की जर सरकारकडून आपणाला आपल्या हिताचे असे काही करून घ्यायचे असेल तर सरकारी नोकरीत आपला प्रवेश आपण करून घेतला पाहिजे. अस्पृश्य वर्गाच्या लोकांनी सरकारी नोकरीत आपला जास्त प्रमाणात शिरकाव होईल अशी व्यवस्था करावयास पाहिजे. त्याशिवाय त्यांना ऊर्जित अवस्था केव्हाच यावयाची नाही. 11. आपल्या मुलांना उच्च शिक्षण द्याल तरच तुमचा दर्जा वाढेल. असे सांगताना डॉक्टर बाबासाहेब म्हणाले, आपण आधी उच्च प्रतीच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष पुरविले पाहिजे. एक मुलगा BA झाल्याने तो जसा आधार होईल तसा 1000 मुले 4थी शिकून पास झाली तरी होणार नाही. वरच्या प्रतीचे शिक्षण घेत असलेल्या मुलांना जितक्या लवकर शिखरावर नेऊ तितके बरे. 12. दारोदार शिळ्या अन्नाची भीक मागू नका. जंगल खात्याच्या पडीक जमिनीवर शेती करा. असे सांगताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, दररोज हक्काने दारोदार शिळे तुकडे टोपल्याच्या टोपल्या गोळा करून चरितार्थ चालविण्याची या जातीला सवय पडून गेली आहे. या प्रघातामुळे या जातीला गावात मुळीच इज्जत नाही, मान मरातब नाही. या रिवाजामुळे या जातीचा स्वाभिमान नष्ट झाला आहे. काहीही म्हणा, जोड्यात वागवा, पण मला तुकडा वाढा, अशी या जातीची वृत्ती बनून गेली आहे. या रिवाजामुळे या जातीला स्वतंत्रतेने आपल्या उन्नतीचा मार्ग आक्रमणे शक्य नाही. कारण आज जर देवळात शिरू म्हटले, मेलेले जनावर ओढणार नाही म्हटले, तर उद्या गावातील लोकांच्या भाकऱ्या बंद झाल्या की यांच्या नाड्या मेल्याच. अशा रीतीने शिळ्या उष्ट्या तुकड्यासाठी आपली माणुसकी विकणे ही गोष्ट मोठ्या लाजेची व शरमेची आहे. हा तुकडा मागावयाचे सोडून गावातील इतर लोकांप्रमाणे जर शेती केली तर होणार नाही काय? जंगल खात्याच्या कितीतरी पडीक जमिनी आहेत. त्या जर एखाद्या अस्पृश्य वर्गाच्या माणसाने मागणी केली तर त्या मिळण्यासारख्या आहेत. उर्वरित इतिहास पुढील भागात. इतिहास आवडल्यास चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू. धन्यवाद.